गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, बघा आपण प्रत्येक सणाला, प्रत्येक असा शुभ दिवस असेल ना, त्या शुभ दिवसाला संकल्प करत असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की हे म्हणा, तू संकल्प जर करत असशील ना, तर तो हीन संकल्प करू नको। तुझ्या बुद्धीला जे पटत नाही ना, ते तू अजिबात करू नकोस। नेहमी संकल्प आहे ना, तो सत्य संकल्प असावा। म्हणजे जो संकल्प तू करायचा घेतला आहेस ना, भगवंतावर तुझा विश्वास असावा, दृढ संकल्प असावा। हा वायफळ बडबड करून जर तू संकल्प करत असशील ना, तर त्याचा काहीच फायदा नाही। म्हणजे एकांत वेळी भगवंताचे चिंतन भजन करायला हवं। बघा समर्थांनी सांगितलंच आहे ना, मना अल्प संकल्प तोही नसावा, सदा सत्य संकल्प चित्ती वसावा। जणी जल्प विकल्प तोही तजावा, रमाकांत एकांत काळी भजावा। बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। बघा आपण एक गोष्ट आहे ना, बघा आपण दिवाळीला संकल्प केला, मकर संक्रांतीला संकल्प केला, पण आपण नित्यनेमाने संकल्प करतो का बरं? आपण रोज उपासना करतो का बरं? जेव्हा सण येतो ना, तेव्हा हे मन भावूक होतो की आता मी हे करू का ते करू। पण मनुष्याचं मन आहे ना, लगेच विचलित होत जातं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये भरपूर अशा गोष्टी येतील, पण जर सावध गतीनं आपण जर भगवंताची भक्ती केली नाही ना, तर हा यम कधी आपल्याला घेऊन जाईल ना, सांगता येत नाही। म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत ना, तोपर्यंत मनुष्यानं भगवंताची भक्ती करायला हवी ना। म्हणूनच संकल्प दृढ निश्चय असायला हवा। समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणूस हारतो कधी बरं? जेव्हा वाईट संगत त्याला लागते ना, तेव्हा तो मुळापासून मरण जातो। म्हणजे काय? म्हणजे वाईट संगत आहे ना, त्या आयुष्याचं गणित ठरवत असते। म्हणजे संगतीचा परिणाम आहे ना, संगतीचा परिणाम एवढा भयंकर असतो की माणूस श्रीमंतसुद्धा बनू शकतो आणि गरीबसुद्धा बनू शकतो। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, वाईट संगत आहे ना, ती एखाद्या कोळशासारखी असते। बघा दोन्ही बाजूनं सुद्धा आपलंच नुकसान होतं। म्हणजेच तो जर कोळसा गरम असेल ना, तर आपला हात भाजतो, आणि गार झाला असेल ना, तर हात काळा होतो। मग तो कोळसा आपल्या काही कामाचा आहे का? जो स्वतःच्या सुद्धा कामाचा नसतो आणि इतरांच्या सुद्धा कामाचा नसतो, मग ते कोळसा आपल्याकडे ठेवून आपण मोठे होणार आहोत का? आपण समाधानी होणार आहोत का? हे जे आयुष्यामध्ये जे कोळसे आहेत ना, या कोळशांना सावधगिरीनं बाजूला करायला हवं। आणि हे बाजूला होतील कधी? जेव्हा आपलं मन भक्ती मार्गामध्ये लागेल ना, समर्थ विचारांमध्ये राहील, तेव्हाच होईल ना। आणि या मनाला कंट्रोल कोण करतं बरं? या मनाला कंट्रोल करण्याचं काम भक्तिमार्ग करत असतो, उपासना करत असते। पण मनुष्य मात्र स्वतःच्या अहंकाराने, लोभाने एवढा बुडून जातो ना, भक्तिमार्ग कधीच करत नाही।
बघा, तो श्रवणाला सुद्धा बसतो, श्रवणाला एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो, पण उपासना मात्र रोज करतो का? कधीच करत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण का होते बरं? कारण बघा, तुम्हाला इथे उदाहरण द्यावंसं वाटतं. सूर्य असतो बघा, सूर्य कधीच बोलत नाही, तर त्याचा प्रकाश आहे ना, त्याचा परिचय देत असतो. तसंच तुमचा परिचय आहे ना, तुमच्या कर्मातून द्यायला हवा. पण आपण मात्र हा परिचय कर्मातून देतो का? कधीच देत नाही. आपण या वैखरीनं एवढं बोलतो ना, की बघा समोरच्याला बोलून सुद्धा देत नाही. एवढं बोलणं येतं तरी कुठून? समर्थांनी सांगितलेलं आहे, या वैखरीचं जास्तीत जास्त काम आहे ना, ते भगवंताचं नामस्मरण करायला हवं. पण आपण ते करतो का? कधीच करत नाही. म्हणजेच ही देण्याची सवय आहे ना, ती आपण लावून घेतली पाहिजे, की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो किंवा प्रेम असो किंवा वेळसुद्धा असो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, पण आपण देणारा कधीच होत नाही. आपण त्याच्यापैकी कोण होतो बरं? आपण होतो तो घेणारा. सतत दुसऱ्याकडून अपेक्षा करत राहतो आणि एक वेळ अशी येते ना, त्या सर्व अपेक्षांचा भंग होतो आणि माणसाला दुःख तेव्हाच होतं ना. आता तुमच्या मनामध्ये, सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असतो, की मी श्रीमंत कधी होणार, माझी परिस्थिती कधी सुधारणार. पण या जगामध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे बरं? तुम्हाला कधी विचार आला आहे का? बघा, एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानामध्ये जाते आणि सर्व भारी भारी साड्यांची ती खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी द्या, मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवाळीला द्यायची आहे. बाई साड्या घेऊन निघून जाते. थोड्या वेळानं दुकानामध्ये एक गरीब बाई येते. ती दुकानदाराला म्हणते, मला एकदम भारी साडी द्या, मला माझ्या मालकिनीला द्यायची आहे, तिच्या मुलाच्या लग्नामध्ये मला तिला गिफ्ट म्हणून द्यायची आहे. आता तुम्ही सांगा, ती बघा ही बाई असते, त्या मालकिनीकडं कामावर असते आणि ती मालकीण असते ना, ती दुकानदाराला सांगत असते की मला सर्वात हलकी साडी द्या. आणि जी गरीब आहे ना, त्या मालकिनीकडे काम करत असते, ती दुकानदाराला काय सांगते बरं? मला सर्वात चांगली साडी द्या. म्हणजे खरा श्रीमंत कोण आहे बरं? ज्याच्याकडे पैसा नसून सुद्धा देणारा होत असेल ना, तर तो सर्वात श्रीमंत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नुसतं असं सांगून श्रीमंत होतं का? तर कधीच होत नाही. पण ही जो मनाने श्रीमंत असतो ना, तोच खरा श्रीमंत असतो. तुमच्या मनामध्ये वारंवार आलेला हा प्रश्न आहे ना, मीच गरीब का? परमेश्वरा, मी श्रीमंत होणार कधी? बऱ्याच वेळा अनेक श्रीमंत, गर्भ श्रीमंत लोक असतात ना, म्हणजे सिनेस्टार असतात, यांना जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा हा प्रश्न आपल्याला हमखास पडत असतो की परमेश्वरा, मीच गरीब का आहे बरं? एखादी वस्तू अचानक नजरेमध्ये पडते, घ्यायची खूप इच्छा होते, पण पैशांची तंगी असते, मन मारून आपण पुढे होतो, तेव्हा मनात प्रश्न येतो, मीच गरीब का आहे बरं? कोणी एखादं छान घर घेतलं ना, गाडी घेतली आणि आपल्याकडे ते नसेल ना, तरीही हा प्रश्न आपल्याला छळतो, माझ्याकडेच पैशाची कमी का आहे बरं? आणि आजच्या या काळामध्ये अनेक जण आपलं जीवन पाहून नाराजसुद्धा होतात आणि त्यांच्यापैकी आपण सुद्धा असू शकतो. मीच गरीब का आहे बरं? माझं आयुष्य इतरांसारखं सुखी का नाही बरं? असे प्रश्न आहेत ना, ते स्वतःला विचारत असतात. आणि तुमच्याही मनामध्ये कधी ना कधी असे विचार नक्कीच येत असतील. याचं उत्तर शोधताना काही जण नशिबाला दोष देतात, तर काही जण परिस्थितीला दोष देतात. परंतु खरं उत्तर बाहेर नसून आपल्या आतमध्ये आहे. याचं उत्तर समजून घेण्यासाठी
एक गोष्ट नीट समजून घ्या. ही गोष्ट आहे ना गौतम बुद्ध आणि एका गरजू गरीब व्यक्तीची आहे. खूप वर्षापूर्वी एका गावामध्ये भगवान गौतम बुद्ध धर्मोपदेशासाठी आले होते आणि गावातील अनेक जण त्यांच्या समस्यांसह बुद्धांकडे जात आणि समाधान मिळाल्यावरच आनंदाने परत घरी येत. गावाबाहेर राहणारा एक गरीब माणूस हे सर्व काही पाहत होता. त्याला लोकांच्या चेहऱ्यावरचा हा बदल लक्षात आला. तो विचार करू लागला, हे माझं दुःख नक्कीच दूर करतील. मी गरीबच का आहे बरं? त्यानं ठरवलं की आपणही भगवान बुद्धांकडे जाऊन आपली समस्या विचारू. शिबिरामध्ये पोचल्यावर गरीब व्यक्तीनं शांतपणे आपली वेळ येण्याची वाट पाहिली. बऱ्याच वेळानंतर त्याचा नंबरसुद्धा आला. तेव्हा त्यानं भगवान गौतम बुद्धांना नमस्कार केला आणि त्यांना विचारलं, भगवान मीच गरीब का आहे बरं? बुद्ध मंद हसले आणि त्यांनी उत्तर दिलं, तू कधीच कोणाला काही दिलं नाहीस म्हणून तू गरीब आहेस. आणि गरीब माणूस चकित झाला आणि म्हणाला, परंतु भगवान माझ्याकडे द्यायला काहीच नाही. मी स्वतः उपाशी असतो आणि मी एक अतिशय गरीब माणूस आहे. बुद्ध शांतपणे हसून म्हणाले, तुझ्याकडे द्यायला खूप काही आहे. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू लोकांना आनंद देऊ शकतं. तुझ्या ओठांवरचे चांगले शब्द लोकांना दुःख विसरायला मदत करू शकतात. तुझ्या हातांनी कोणाची केलेली मदत कोणाचं तरी जीवन सोपं करू शकतं. बुद्ध पुढे म्हणाले, गरिबी आहे ना ही पैशाच्या अभावामुळे नसते, ती चांगल्या मनाच्या अभावामुळे असते. आणि ज्यांचं मन देण्याचा विचार करताना तो कधीच गरीब नसतो. गरीबाला हे ऐकून आपली चूक लक्षात आली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. त्याला समजलं की तो गरीब नाही तर त्याचं मन गरीब आहे, त्याचे विचार गरीब आहेत आणि म्हणून तो सुद्धा गरीब आहे. बुद्धांनी दिलेली ही शिकवण आहे ना आजच्या काळात सुद्धा लागू होते. लोक श्रीमंत म्हणजे पैसा, संपत्ती किंवा वस्तू समजतात. ती संपत्ती नक्कीच आहे, ती आवश्यकतासुद्धा आहे, पण प्रश्नच नाही. परंतु यासोबतच मनाची उदारता आहे ना, देण्याची वृत्ती आहे, चांगले शब्द ही सुद्धा मौल्यवान संपत्ती आहे. म्हणजे काय बरं? म्हणजे ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देताही आलं पाहिजे. मात्र ज्याच्याकडे द्यायला काहीच नाही ना, तोही एक स्मित हास्य किंवा चांगल्या विचारांनी इतरांचं आयुष्य आहे ना सुंदरसुद्धा करू शकतो. म्हणजे गरीब तेच राहतात जे फक्त घेण्याचा विचार करतात. देण्याची वृत्ती जोपासा, कारण तीच तुम्हाला खरी श्रीमंती आहे ना आणि आनंद देऊ शकते. आता तुम्हाला गरीब राहायचं नाही ना, मग या गोष्टी नक्की करायला हव्या. समर्थांनी सांगितलेलं आहे, दिवसातून एक चांगलं काम करायला हवं. उदाहरणार्थ एखाद्याचं कौतुक करा, एखाद्याला मदत करा, स्वतःला कमी समजणं थांबवा, तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. म्हणजे तुमचं ध्येय आहे ना ते प्रत्येकाला माहीत असायला हवं आणि रोज त्याच्यावर काम करायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायला शिका, कारण जोपर्यंत तुमचं मन फ्रेश होत नाही ना तोपर्यंत तुमचं लक्ष आहे ना कोणत्याही एका गोष्टीवर केंद्रित होणार नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, कारण आयुष्यभर आहे ना मनुष्यानं शिकत राहायला हवं. हे ज्ञान आहे ना अशी एक संपत्ती आहे जी वाटली तरी कमी होत नाही. म्हणजे काय? म्हणजे देण्याची सवय लावा. पैसे दिले पाहिजेतच असं काही नाही. तुमच्याकडे ते कमी जरी असतील ना तर कोणाला चांगले विचार, तुमची वेळ किंवा जमेल तेवढी मदत करा. मेहनतीला अजिबात लाजू नका. कोणतंही काम लहान कधीच नसतं. तुम्ही प्रामाणिकपणाने सुरुवात तर करा.
कोणताच मोठा माणूस डायरेक्ट मोठा श्रीमंत झालेला नसतो. त्याने ही लहानपणापासून सुरुवात केलेली असते. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण गरीब का राहतो बरं? याचं कारण आपलं मन आहे. आपल्याकडे काहीच नाही ना, हा विचार मनातून काढून टाका. तुमचं हसू, शब्द, मदत आणि विचार आहेत ना, यामुळं तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकता. हे निगेटिव्ह विचार आहेत ना, मनातून काढून टाका. चांगले कर्म करत राहा. आकर्षणाचा नियम लक्षात घ्या. सतत म्हणा की मी सगळ्यांचे चांगले करतो, माझंही चांगलं होईल. म्हणजे खूप मेहनत करण्याची तयारी ठेवा. मग बघा तुम्ही यशाची शिखर आहे ना कशी सर करता. म्हणजेच कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ना ते सत्य आणि प्रामाणिक असलं ना तर पुढचं भगवंत बघून घेतो. म्हणजे काय? म्हणजे जर आपल्यामध्ये काही होत नसेल ना, फक्त सत्य आणि प्रामाणिक राहा आणि भगवंतावर सोडून द्या. तुमचं सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. बघा आता तुम्हाला भरपूर मेहनत करूनसुद्धा तुम्हाला यश प्राप्त होत नसेल ना, फक्त सत्य आणि प्रामाणिक वागा. ब्रह्ममुहूर्तावर उठा. या 2 गोष्टी करायच्या आहेत. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि सत्य आणि प्रामाणिक वागायचं आहे. आणि जे काही होईल ना तो माझा भगवंत पाहून घेईल. मेहनत चालू ठेवा. बघा तुम्हाला हे आत्मपरिवर्तन आहे ना, एवढ्या लवकर वेळेमध्ये फरक पडेल ना, तुमच्या सर्व इच्छा प्राप्त होतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्णसुद्धा होतील. समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे मन आहे ना, जसं आपण विचार करू ना तसं ते भावूकसुद्धा होतं, तसं ते सैरावैरा पळूसुद्धा लागतं. म्हणजेच पण जर माणसाच्या मनामध्ये जर स्वार्थ असेल तर ते मन एकचित्त कधी राहत नाही. ते सैरावैरा पळू लागतो. म्हणून स्वार्थाने कोणती गोष्ट करू नका. कारण एकदा स्वार्थ सुरू झाला ना की मग कशालाही अर्थ उरत नाही आणि बुद्धी कोणाचीही चालत नाही. बुद्धी जरी कोणाचीही असली ना ती स्वार्थापुढे कधीच काम करत नाही. म्हणून या स्वार्थाला बाजूला करायचं असेल तर संगतसुद्धा आपल्याला व्यवस्थित करावी लागेल. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे, मना संग हा सर्व संगास तोडी. मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी. मना संग हा साध का शीघ्र सोडी. मना संग हा द्वैत निशेष मोडी. म्हणजे काय? म्हणजे हे म्हणा या संतांची संगत ही इतर संगतीपासून आपणास बाजूला करते आणि ती तत्काळ मुक्तीचा लाभसुद्धा करून देते. म्हणजे त्या साधकाला सत्संग त्वरित मुक्त करतो आणि या सत्संगामुळे हा द्वैत भाव आहे ना तो पूर्णतः नाहीसा होऊन जातो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर मनुष्याला या अहंकारावर या स्वार्थावर विजय मिळवायचा असेल ना तर संगतसुद्धा गरजेची आहे. आणि ती संगत आहे ना ती संतांची संगत धरायला हवी. पण मनुष्य मात्र स्वार्थापायी या पैशापायी या क्षणिक सुखासाठी संतांची संगत कधीच करत नाही. मग अधोगती होईलच ना. त्याचं मन कधी शांत होईल का? कधीच शांत होत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, देव आहे ना कधीच कुणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार असतात, आपले व्यवहार असतात, आपले कर्म असतात ना, आपले नशीब लिहित असतात. म्हणूनच समर्थांनी ही उपासना तयार केली ना, जेणेकरून हा कलियुगातला तरुण आहे ना त्याचं मन एकाग्र राहावं, मन एकचित्त राहावं, उपासनेचं सामर्थ्य त्याला मिळावं
आणि त्याचं सर्व कामं आहेत ना, त्याने पाहिलेली स्वप्न आहेत ती सत्यामध्ये उतरावी. पण मनुष्य मात्र उपासनेला कधी महत्त्व देत नाही आणि मग त्याच्या जीवनामध्ये साडेसाती निर्माण होते. आणि मग जेव्हा साडेसाती निर्माण होते ना, तेव्हा मनुष्य मात्र अशा वेगळ्या संगतीमध्ये निर्माण होतं ना, त्या संगतीमधून त्याला बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा सापडत नाही. म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर वाद होत असतील, नवरा बायकोचे वाद असतील, भावंडांचे वाद असतील, आईवडिलांचे वाद असतील, जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून जर तुम्ही ध्यान साधना केली ना, तर तुमच्या जीवनातलं सर्व कष्ट दूर होतील. तुम्ही जी स्वप्ने पाहिलेली आहेत ना, ती सुद्धा पूर्णत्वास येतील. पण आपण फक्त ऐकतो, हे श्रवण एका कानातून करतो आणि दुसऱ्या कानातून सोडून देतो. मग आपलं आयुष्य हे साडेसतीशिवाय दुसरं काही आपल्या जीवनामध्ये होईल का? कधीच होणार नाही. म्हणून आपलं आयुष्य सुंदर बनवायचं असेल ना, तर कर्मश्रेष्ठ करा. आणि कर्मश्रेष्ठ केल्यावर ब्रह्ममुहूर्तावर उपासनेला महत्त्व द्या. बघा, तुमच्या जीवनामध्ये हा संकल्प तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण करेल आणि तुमचं जीवनसुद्धा समाधानी बनवेल. आता समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, जर हे आयुष्य शांततेमध्ये जगायचं असेल ना, तर ह्या काही गोष्टी आहेत ना, प्रत्येकाने लक्षात घ्यायला हव्या. कारण आपलं हे जीवन आहे ना, म्हणजे निसर्गाने दिलेली एक अद्भुत देणगी आहे. पण हा प्रवास प्रत्येकासाठी सोपा नसतो. सगळ्यांना आव्हानांना सामोरे जावं लागतं, दुःखांना तोंड द्यावं लागतं. मात्र या सगळ्यांचा सामना करताना आपलं शांत मन आहे ना, आपण शांत आणि समाधानी राहिलो तरच आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकतो. आणि ही शांतता आहे ना, ही एक अंतर्मनाची एक स्थिती आहे, जी आपण आपल्यातील चांगल्या सवयींनी साध्य करू शकतो. आता पहिली गोष्ट पाहूया, एकटं राहायला शिका. कारण ही एकटं राहण्याची कला आहे ना, जर तुम्ही जोपासली ना, आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल, एकटं राहणं म्हणजे माणसांपासून एकटं राहणं का? पण इथे तुम्ही माणसांपासून एकटं राहणं तसं राहून चालणार नाही. माणसामध्ये मिळून मिसळूनच राहायचं. पण आपलं ध्येय आहे ना, ते कुणालाच सांगू नका. म्हणजे थोडं जरी अलिप्त जर राहिलं ना, तर तुमच्यासाठी बेहतर आहे. म्हणजे एकटेपणा आहे ना, तुमच्या आयुष्यातला अपरिहार्य भाग आहे, त्याला स्वीकारायला शिका. माणूस आहे ना, नेहमीच कोणाला तरी आधार शोधत असतो. कुणाचा तरी त्याला असं वाटत असतं की मला याचा आधार असावा. पण आधारावर अवलंबून राहणं ना, ते कधीच हितकारक नसतं. ते कधीही योग्य मार्गाने चालत नाही. म्हणून जीवनामध्ये कधी ना कधी सगळे आपल्याला सोडून जाणार आहेत, हे सत्य आहे ना, ते प्रत्येकानं स्वीकारायला हवं. म्हणून एकटं राहणं म्हणजे तुमच्या आत्मनिर्भरतेची परीक्षा आहे. म्हणून एकटेपणामध्ये तुम्हाला तुमचं मन शांत करण्याची कला शिकायला मिळते. म्हणून एकटं राहून स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. पण समर्थांनी इथे सांगितलेलं आहे, मनुष्याचं मन एकटं कधी होतं बरं? जेव्हा तो ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना, आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून ती स्वर्गातून येणारी हवा आहे ना, बघा इथे तुमच्या लक्षात असू द्या, जी स्वर्गातून येणारी हवा असते ना, ती फक्त मनुष्याला ब्रह्ममुहूर्तावर मिळत असते. म्हणजे 3:40 पुढे तर जेमतेम 5:30 ते 6 वाजेपर्यंत ही पहाटे ब्रह्ममुहूर्ताची जी हवा असते ना, ती माणसाचं मन शुद्ध करते. आणि ही स्वर्गातून येणारी हवा आहे ना, जेव्हा या मनाला लागते ना, या मनाला स्पर्श करते, तेव्हा या मनामध्ये नवचैतन्य निर्माण होत असतं. आणि जेव्हा नवचैतन्य निर्माण होतं ना, माणसाचे निर्णयसुद्धा योग्य होतात. आणि सर्व पाहिलेली स्वप्न आहेत ना, ती प्रत्यक्षात उतरायला सुरुवात होते. म्हणजेच एकटं राहून स्वतःचा शोध घेण्याची जी संधी आहे ना, ती तुम्हाला प्राप्त होत असते.
यातून तुमचं मन अधिक सशक्त बनतं. म्हणजे बाह्य गोष्टीवर अवलंबून न राहता तुमच्या अंतर्गत शांतीचा शोध घ्या. जेव्हा तुम्ही एकटे राहायला शिकाल ना, तेव्हा इतरांचा सहवास आनंद देईल. एकटेपणा आहे ना, तुमच्या आयुष्याचा शत्रू नाही तर मित्रच आहे. या अगोदर तुम्ही समजून घ्या. हे एकटं राहणं का सांगितलं आहे बरं? कारण जेव्हा मनुष्य भरपूर हताश होतो ना, भरपूर दुःख होतो ना, तेव्हा त्याला एकांताची गरज असते. आणि हा एकांत कुठपर्यंत ठेवायचं बरं? जोपर्यंत आपण समाधानी होत नाही, जोपर्यंत आपण जी स्वप्न पाहिलेली आहेत ना ती सत्यात उतरत नाही, तोपर्यंत आपण एकांत ठेवायचं आहे. आता दुसरी गोष्ट पाहूया. काळजी करणं सोडून द्या. म्हणजे काय? म्हणजे काळजी करणं आहे ना, हा वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्याचा प्रकार आहे. तुम्ही जितकी अधिक काळजी कराल ना, तितका तणावसुद्धा वाढेल. आणि या काळजीमुळं समस्या कधीच सुटत नाहीत, उलट त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. तुमच्या चिंता कधीच तुमच्या समस्यांचं समाधान करू शकत नाहीत. म्हणून या जीवनातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद आहे ना, तो तुम्ही घ्यायला हवा. काळजी करणं सोडून द्या. समस्या येतील जातील, त्यासाठी मानसिक शांती गमावू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीशी लढण्याची ताकद जोपासा. कारण का बरं? कारण काळजी कमी केल्यानं तुमचं मन अधिक सकारात्मक बनेल. ध्यान किंवा मेडिटेशनचा उपयोग करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. काळजी न करता कृतीवर भर द्या. त्यामुळं जीवन आहे ना, ते अधिक आनंददायी सुद्धा होऊन जाईल. आता तिसरी गोष्ट पाहूया. अलिप्त राहायला शिका. ही प्रत्येक गोष्ट आहे ना, वैयक्तिकरित्या घेणं टाळा. कारण लोक काय बोलतात ना, याला जास्त महत्त्व देऊ नका. त्यांचं काम बोलणं आहे. तुमचा स्वाभिमानाला धक्का पोचून देणाऱ्या या गोष्टींवर दुर्लक्ष करा. कारण अलिप्त राहिल्यानं तुमचं मन शांत आणि स्थिर राहील. लोकांच्या मतांमुळं तुमचा आत्मभान ढळू देऊ नका. कारण अलिप्त राहणं म्हणजे भावशून्य होणं नाही, तर स्वतःला शांत ठेवणं आहे. म्हणजे बाह्य गोष्टीवर अवलंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांच्या नकारात्मक विचारांपासून स्वतःचं रक्षण करा. लोक आहेत ना, तुमच्याविषयी काही वाईट बोलले तरीही तुम्ही शांततेने त्याकडे दुर्लक्ष करा. कारण अलिप्त राहिल्यानं तुमचं मन तणावाचं प्रमाण कमी होईल. म्हणजे काय? म्हणजे तुमचं मन स्थिरसुद्धा होईल. श्रीमंत होण्याचे मार्गसुद्धा तुम्हाला सापडतील. आता पुढे पाहूया. समाधान मिळवा. आता आनंद म्हणजे तुमच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये समाधान शोधणं आहे. तुम्ही जेव्हा समाधान पावता ना, तेव्हा जीवन खऱ्या अर्थानं सुंदर होतं. आणि अपेक्षा जर कमी ठेवली ना, तर निराशासुद्धा टाळता येते. तुम्ही तुमचं लक्ष आहे ना, तुमच्याकडे असलेल्या गोष्टीवर केंद्रित करा. तुमच्या जीवनातील छोटीशी गोष्ट आनंदाचा स्रोत असू शकते. म्हणून असमाधी वृत्तीमुळं मन तणावग्रस्त होतं. म्हणूनच समाधानावर भर द्या. जीवनातील प्रत्येक क्षणाचे मूळ आहे ना, ते ओळखून त्याचा आनंद घ्यायला हवा. सततच्या अपेक्षांमुळं तुमचं आयुष्य अशांत होतं. अपेक्षा कमी ठेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर, परिस्थितीवर समाधान मिळवा. म्हणजे समाधानाचं मन आहे ना, या आयुष्य शांत आणि सुंदर बनवतं. आता या सर्व आपण वरील गोष्टी पाहिल्या ना, यामध्ये तुम्हाला नक्कीच उत्तर मिळालं असेल की मीच गरीब का आहे बरं? माझ्या जीवनामध्ये शांतता का नाही बरं? माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं का मिळत नाही बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर मनुष्यानं रोज ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात केली ना, तुमच्या जीवनातले सर्व प्रश्न मिटून जातील. तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. पण मनुष्य मात्र त्याला समोर सोनं दिसूनसुद्धा ते उचलण्याची ताकद त्याच्याकडे नाही.
म्हणजे काय? म्हणजे समोर त्याला दिसत आहे की माझं भाग्य आहे माझं, पण तो नशिबाला दोष देत राहतो की माझ्या नशिबात ते नाही. पण तू जर मेहनतच केली नाहीस तर ते नशीबसुद्धा तुला साथ देईल का? कधीच देणार नाही. म्हणजे तुझे कर्म आहेत ना. बघा, अगोदर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ब्रह्ममुहूर्त आहे ना, मनुष्याच्या जीवनातले सर्व प्रश्नांचं मूळ आहे. जर तुम्ही मनामध्ये एक संकल्प केला ना तर तो निश्चय ब्रह्ममुहूर्तापासून चालू होतो. बघा, जेव्हा तुम्ही कोणताही संकल्प कराल आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून जर ती संकल्पाची प्राप्ती केली ना तर त्याचं योग्य फळ मिळून जाईल. म्हणून तुम्ही गरीब का आहात, तुमचे प्रश्न मार्गी का लागत नाही, याचं सर्व उत्तर आहे ना, तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त आहे. म्हणूनच समर्थांनी दिलेली ही विचारांची देणगी आहे ना, ती जीवनामध्ये प्रबळ बनवा. जीवनामध्ये त्या गोष्टीचा फायदा घ्या. तुमच्या जीवनाचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये अत्याधिक ऊर्जा निर्माण होईल, अत्यानंद निर्माण होईल. आणि जेव्हा तुम्ही सर्व जीवनामधील जी तुमची कामं असतात, रोजचं रुटीन असतं, भगवंताच्या परमेश्वराच्या नामाशी केलं ना तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. कारण भगवंताचा आशीर्वाद आहे ना. जर तुमच्या वैखरीमध्ये सतत नामस्मरण असेल तर निरंतर मिळत असतो आणि त्याचा फायदासुद्धा होतो. एकदा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून तर बघा, मग बघा तुमच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण होईल, सर्व काही सुखाचं होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.